लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळावा यासाठी 3,700 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास विभाग खात्याकडे दिला असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे। लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली होती। नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार याची उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागली होती। तसेच योजनेबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या। योजनेसाठी निकष लावले जाणार असून अनेक महिला अपात्र ठरू शकतात अशी ही चर्चा मध्यंतरी होती। यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे त्यांनी सांगितले आहे। तसेच लाभार्थी महिलांना पुढचा हप्ता कधीपासून मिळणार याची तारीखही त्यांनी सांगितली आहे। काय म्हणाले अजित पवार तर ते येथे बघा, महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ते योजना बंद करतील असा आरोप विरोधकांनी आमच्यावर केला। पण माझ्याकडे अर्थ खाते आहे, आम्ही वचनपूर्ती करणारच आहोत, पण योजनेतल्या त्रुटी असतील त्या आम्ही काढू। जी भगिनी खुरपणीला जाते, धुंडीवांडी करते, जी अतिशय गरीब कुटुंबातील आहे, जिला 1,500 रुपयांचे महत्त्व समजते, तिलाच योजनेचा लाभ दिला जाईल। ज्या महिला प्राप्तिकर भरतात, ज्या मोठा पगार घेतात अशा महिलांसाठी ही 1,500 रुपये नाहीत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे। अजित पवार पुढे म्हणाले, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत आहे, म्हणजेच महिन्याला 21,000चा आत वेतन असलेल्या महिलांनाच आपण ही मदत देणार आहोत। काहींना मधल्या काळात योजनेचा लाभ घेतला, आम्हीही वेळ जाईल म्हणून त्यात फार बारकाईने लक्ष दिले नाही। आता मात्र माझ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे त्यांनी गरीब महिलांकरिता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये। मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी गॅसचे अनुदान सोडले होते, अशाच प्रकारे आताही केले जावे असे आवाहन अजित पवारांनी केलेले आहे। निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो, पण परवाच महिला व बालविकास खात्याकडे 3,700 कोटींचा चेक दिला असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे। आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे किंवा 26 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। तर महत्त्वपूर्ण ही माहिती होती, तर जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच लाडकी बहीण योजनेविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी स्कीम चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला येणारे अपडेट्स हे मिळत राहतील। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।